नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. हरे कृष्ण हा महामंत्राचा एक मुख्य भाग आहे. त्यामुळे श्रद्धेने केवळ इतकेच म्हटल्यानेही पूर्ण लाभ मिळतो. भक्ती मार्गात शब्दांपेक्षा तुमची श्रद्धा आणि भाव जास्त महत्त्वाचा असतो. तुम्ही हा मंत्र अशा प्रकारे पूर्ण करू शकता. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कलियुगामध्ये हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यासाठी शास्त्रात कोणतेही अत्यंत कडक नियम सांगितलेले नाही. तरीही अधिक लाभ मिळवण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेऊ शकता. वेळेचे नियम. ब्रह्ममुहूर्त पहाटे 4 ते 6 ही वेळ जपासाठी अत्यंत शुभ मानली जाते. यावेळी मन शांत असते आणि एकाग्रता चांगली होते. जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही दिवसा, दुपारी किंवा संध्याकाळी कधीही जप करू शकता. कृष्णनामासाठी वेळेचे कोणतेही बंधन नाही. नित्यनियम. जपासाठी एक ठराविक वेळ, उदाहरणार्थ रोज सकाळी 7 वाजता निश्चित केली तर त्याचे फळ जास्त मिळते, कारण त्यामुळे शिस्त लागते. जपाची पद्धत. मंत्राचा उच्चार स्पष्ट असावा. तो स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजात म्हटला तरी चालतो. एकाग्रता. जप करताना शक्यतो मोबाईल किंवा इतर कामांपासून दूर राहावे आणि केवळ मंत्राच्या ध्वनीवर लक्ष केंद्रित करावे. शक्य असल्यास तुळशीच्या माळेवर जप करावा. यामुळे मोजणी करणे सोपे जाते. हा जप करण्यासाठी शरीर आणि ठिकाण स्वच्छ असावे. पण नामाचा महिमा एवढा मोठा आहे की तुम्ही अगदी प्रवासात किंवा काम करतानाही मनातल्या मनात हा मंत्र म्हणू शकता. थोडक्यात सांगायचे झाले तर हरे कृष्ण मंत्रासाठी श्रद्धा हाच सर्वात मोठा नियम आहे. तुम्ही तुमच्या सवडीनुसार कधीही आणि कुठेही हा जप करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हरे कृष्ण लिहायला विसरू नका.